आज आपण बनवणार आहोत बिना अंड्याचे ऑमलेट. एकदम बनवायला सोपे आणि खायला पण छान. तर बघा इथं मी छोटी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीच्या अर्धा मैदा घेतलेला आहे, पाव वाटी. आता याच्यात आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे. तर इथं मी माझी छोटी वाटी होती म्हणून अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली. तुमची जर मोठी वाटी असेल तर तुम्ही 1 चमचा बेकिंग पावडर घ्या. आता याच्यात आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि एकदम चटपटीत होण्यासाठी इथं मी अर्धा चमचा मॅगी मसाला घेतलेला आहे. इथे जर तुम्हाला मॅगी मसाला टाकायचा नसेल तर तुम्ही इथं मिरचीसुद्धा घालू शकता. आता आपण हे सगळं ह्याच्यात घातलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. म्हणजे सगळं व्यवस्थित सगळ्या पिठात छान मिक्स होईल. आता हे मिक्स झालं की आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून ना विस्करनी सगळं फिरवून घ्यायचं आहे बघा. म्हणजे कुठं गुठळी येते अजिबात होऊन द्यायची नाही आहे आपल्याला. पाणी थोडं थोडं घालायचं कारण एकदम सैल बॅटर होऊ नये त्याच्यासाठी थोडं थोडं पाण्याचा वापर इथं आपण करत आहोत. तर बघा आता ह्याच्यात छान गुठळी ती काही झालेली नाही आहे, एकदम मस्त फिरवून घेतलेलं आहे. तर बघा आपल्याला जास्त इथं हे बॅटर पातळ पण करायचं नाही आहे आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. ह्या पद्धतीने बघा असं एवढं सैल ठेवायचं आहे. तर एकदम छान झालेलं आहे. आता इथं बघा मी इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे. गॅसची आच एकदम कमी केलेली आहे, एकदम स्लो. आणि तवा थोडा तापला 2 मिनिटांनी की त्याच्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि हे आपण बॅटर बनवलं आहे ना ते ह्याच्यावर पसरून घ्यायचं बघा. एकदम छान मस्त गोल पसरलं जातं. सगळं हे पसरून घ्यायचं. आपल्याला जास्त जाड पण बनवायचं नाही आहे आणि जास्त पातळ पण बनवायचं नाही आहे. एकदम छान मस्त होतं. अगदी तुम्ही ऑमलेट बनवताना त्याच पद्धतीनं होतं. एकदम सॉफ्ट ऑमलेट कसं एकदम सॉफ्ट असतं तसं एकदम सॉफ्ट होतं. कढईने थोडंसं तेल सोडायचं आहे आपल्याला आणि एकदम मंद आचेवर आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. आवडीनुसार वरनं थोडीशी कोथिंबीर ती घालायची. तर बघा ह्याच्या कडा आहेत ना, कडने अशा वर येतात म्हणजे खालच्या साईडने झालेलं असतं. तर ह्याला काही आपल्याला उलटानं इथेसुद्धा घ्यावं लागत नाही पलटायला. एकदम छान इझी पलटलं जातं बघा. आणि ते मंद आचेवर केलं का नाही की व्यवस्थित छान भाजलं जातं. तुम्ही जर फुल आच करचाल ना किंवा मीडियम तर काय होईल, एकदम आतून सॉफ्ट राहील पीठ तसंच राहील आणि बाहेरच्या साईडनी भाजलं जाईल. आपल्याला दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे. तर बघा एक बनवून झालं. आता मी तुम्हाला दुसरा प्रकार दाखवते. आता हे सुद्धा आपण असंच बनवून घ्यायचं आहे. एकदम छान असं सगळं पसरून घ्यायचं आहे. मस्त छान पसरलं जातं. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही आणि चवीला पण खूप छान लागतं. तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. लहान मुलांना तर खूप आवडेल. एकदम सॉफ्ट असतं हे ऑमलेट. तर बघा ह्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडा थोडा कांदा घालायचा आहे. कांदा एकदम आपल्याला लांबडा आणि पातळ असा चिरायचा आहे. त्याच्यावर थोडीशी मिर्च पावडर घातलेली आहे. ही मिर्च पावडर तिखट नाही आहे. ही मिर्च पावडर थोडीशी घातली आणि कढईने थोडंसं तेल सोडायचं आहे. ते मनाने अगदी सगळं वर उचकून येतं बघा. आता पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित छान बघा किती गोल्डन कलर एकदम मस्त आलेला आहे आणि दिसतोय पण छान आणि चवीला पण छान लागतं. थोडंसं तेल सोडायचं म्हणजे खालच्या साईडनी सुद्धा छान भाजलं जातं. दोन्ही साईडनी व्यवस्थित मस्त भाजलं जातं. बघा किती सुंदर दिसतंय. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की बनवा. रेसिपी एकदम छोटी आहे आणि एकदम साहित्य पण कमी आहे. कमी साहित्यात एकदम छान बनते बिन अंड्याचे ऑमलेट. तर माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.